ओके गाइस, सो काल आपण थ्रोज कीवर्ड बघितला. थ्रोज कीवर्डने आपण एक्सेप्शन डिक्लेअर करू शकतो. आणि कुठले एक्सेप्शन डिक्लेअर करायचे असतात आपल्याला? जनरली गाइज आपल्याला माहिती आहे की कंपाईल टाईम एक्सेप्शन, ज्याला चेक एक्सेप्शन असं म्हणतो, तोच एक्सेप्शन आपण डिक्लेअर करत असतो. आणि अनचेक एक्सेप्शन डिक्लेअर करणं मीन्स वॉट, मिनिंगलेस असतं. हे आपण काल बघितलेलं आहे. आणि डिक्लेअर कुठे करतो आपण एक्सेप्शन? विथ द मेथड सिग्नेचर. मेथड सिग्नेचरच्या नंतर जस्ट जे की पॅरामीटर्स असतात, जे ब्रॅकेट असतं मेथडचं, त्याच्यानंतर थ्रोज कीवर्ड देऊन आपण काय करतो? आपले एक्सेप्शन क्लासेस डिक्लेअर करत असतो. म्हणजे काय होतं, या मेथडमध्ये कुठले कुठले एक्सेप्शन्स येऊ शकतात, ओके, ते आपण डिक्लेअर करून आपल्या युजरला सांगत असतो की बाबा ही मेथड जर यूज केली आपण पर्टिक्युलरली, या मेथडमध्ये असे असे एक्सेप्शन येण्याचे चान्सेस आहेत, सो बी केअरफुल. ओके, हे सांगितलेलं आपण. ठीक आहे. सो तुम्हाला मल्टिपल एक्सेप्शन डिक्लेअर करायचे असतात, तर मी सांगितलेलं बाय सेपरेटेड कॉमा. ओके, एक एक्सेप्शन क्लास डिक्लेअर केला, जसं IO एक्सेप्शन डिक्लेअर केला, कॉमा इंटरप्टेड एक्सेप्शन, कॉमा SQL एक्सेप्शन. हे तिन्ही पण एक्सेप्शन कसे आहेत? तर कंपाईल टाईम एक्सेप्शन आहेत. सो वी कॅन डिक्लेअर इट, ओके, विथ द ओके हेल्प ऑफ थ्रोज कीवर्ड. ओके, गेटिंग गाइज? क्लिअर आहात तुम्ही इतकं? येस सर. ओके फाईन, ठीक आहे. सो याच गोष्टीला आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत आज. ठीक आहे. सो आय विल शेअर स्क्रीन विथ यू. आपलं जे प्रेझेंटेशन आहे त्याला थोडंसं आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. सो गाईज, तुम्हाला झाले विजिबल स्क्रीन माझी? ओके फाईन. सो काल आपण एक्सेप्शन काय असतं, सो मॅनेज द ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ युअर प्रोग्राम अँड मेंटेन द कंटिन्युअस ओके स्मूथ फ्लो ऑफ युअर प्रोग्राम, हे बघितलेलं आपण. थ्रोज कीवर्डबद्दल आपण बघितलेलं. देन थ्रोज काय असतो, कसा यूज केला जातो, त्याचे एक्झाम्पल बघितले थोडेसे आपण. ओके, सिंटॅक्स बघितला थ्रोजचा. देन ओके, आता कन्सेप्ट जो आहे आपल्याला मेनली आज चेक बघायचा आहे तो काय? एक्सेप्शन प्रपोगेशन. आता एक्सेप्शन प्रपोगेशन म्हणजे काय? सिम्पली जर मिनिंग बघितलात, प्रपोगेट करणे म्हणजे काय? ओके, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ओके मूव्ह करून देणे. ओके, म्हणजे प्रपोगेट करणे म्हणजे काय? मूव्ह करून देणे. जसं की आता एक्झाम्पल मी सांगितलं. आता सपोज कन्सिडर करा की तुम्ही तुमच्या कॉलेज लाईफमध्ये कसं आपण बॅचलर राहतो. सो 3-4 रूममेट आहेत तुम्ही. ओके, 3-4 रूममेट आहात. तर सपोज रूममध्ये तुम्ही काहीतरी ओके मूवी वगैरे बघत आहात कंटिन्युअसली, ओके, सगळे मिळून. आणि त्यातच कोणीतरी तुमच्या ओके घराचं डोरबेल, म्हणजे जिथं तुम्ही राहता त्याचं रूमचं डोरबेल ओके तुमचं रिंग केलं, कोणीतरी वाजवलं. त्यामुळे काय होणार? आता जाणार कोण? सो सपोज तुम्ही म्हटलं तुमच्या फ्रेंडला की ओके जा डोर काढ. आता तो डोर न काढता, तुम्ही स्वतः डोर न काढता काय केलं? तुम्ही तुमच्या फ्रेंडला सांगितलं की जा आणि डोर काढ. आता तुमचा फ्रेंड काय करणार? त्याला पण मूवी सोडून जायचं नाही आहे. तो त्याच्या नेक्स्ट जो बसलेला आहे मूवी बघत, त्याचा मित्र ओके तुमचा रूममेटच असणार तो पण, त्याला म्हणणार जाऊन डोर काढ. आणि त्याच्यानंतर काय? तो काय करणार? तो स्वतः नाही काढणार, तो त्याच्यानंतरच्या ह्याला सांगणार की जा डोर काढ. म्हणजे आपण काय करतोय? आपण जी आपली रिस्पॉन्सिबिलिटी होती डोर काढण्याची, ती न करता आपण कुणाला तरी दुसरीकडे दिली, त्या दुसऱ्यानं तिसरीकडे दिली, तिसऱ्यानं चौथीकडे दिली. आणि हे दिस इज द प्रपोगेशन. म्हणजे एका ठिकाणची गोष्ट आपण पुढे 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 घेऊन जातो. सो त्याच वेळचा काहीतरी हा काय तर कन्सेप्ट आहे आपल्याकडे गाईज. ओके, सो सिम्पल आपण या स्लाइड थ्रू जाऊया, बघूया आपण काय पॉईंट आहे तिकडे. प्रोपोगेशन इज अ प्रोसेस इन विच द एक्सेप्शन इज बीइंग ओके ड्रॉप फ्रॉम ओके, बघा हे काय म्हणते, बीइंग ड्रॉप फ्रॉम ओके टू द टॉप ऑफ द बॉटम ओके टू द टॉप टू द बॉटम ओके ऑफ द स्टॅक. मतलब म्हणजे काय? ओके, टॉपवरनं बॉटमकडे स्टॅक जो असतो त्यात हे एक्सेप्शन काय केले जातात? प्रपोगेट केले जातात. आता मी ते पण तुम्हाला डायग्रामिकली शो करतो. ओके, आता फक्त लक्षात घ्या की याचं मिनिंग काय आहे. ओके, ड्रॉप फ्रॉम कॉल्ड मेथड टू कॉलिंग मेथड. आता थोडंसं त्याच पॉईंटला थोडंसं इथं ओके एक वेगळ्या टाईपनी मी ट्राय केलेलं इकडे. ड्रॉप फ्रॉम कॉल्ड मेथड म्हणजे ज्या मेथडला आपण कॉल केले. सपोज तुम्ही काय करताय? ओके, मेन मेथडमधनं शो मेथडमध्ये जात आहे, शो ऑपरेशन, आणि शो ऑपरेशनमधनं ॲडमध्ये जात आहे. ओके, ॲड मेथडमध्ये एक्सेप्शन आहे तुमचा, तर ॲड मेथडमध्ये त्या एक्सेप्शनला मॅनेज न करता तुम्ही काय करणार? तिथून थ्रोज करून तुम्ही काय करणार? प्रोपगेट करणार. कुठे करणार? तर तिथून कुठे कॉल झाला आहे? आता कॉल्ड मेथड कुठली आहे? ॲड इज द कॉल्ड मेथड. ओके, कॉल केलेली मेथड म्हणजे कॉल्ड मेथड, दॅट इज ॲड मेथड. तर ॲड मेथडमध्ये आलेला एक्सेप्शन तिथं मॅनेज न करता आपण काय करतोय? त्याच्या कॉलिंग मेथडला प्रोव्हाइड करतोय. आता त्याचं कॉलिंग मेथड म्हणजे कुठलं असणार आहे? तर ऑब्व्हियसली गाईज तुम्हाला माहिती आहे की आपण शोमधनं त्याला कॉल केलेलं आहे. सर शो इज द कॉलिंग मेथड.
ठीक आहे. शो तुमचं झालं कॉलिंग मेथड, तर शोमध्ये येणार. आता शोमध्ये तुम्ही मॅनेज केलं तर ठीक आहे, नाही केलं तुम्ही तिथं पण डिक्लेअर केलं एक्सेप्शनला बाय युजिंग ऑफ थ्रोज कीवर्ड. सो तिथून तो एक्सेप्शन कुठे येणार गाईज, तुमच्या मेन मेथडमध्ये येणार. आता बघा ॲक्च्युली एक्सेप्शन आला होता ॲडमध्ये, ॲडमधून आपण प्रपोगेट केला कुठे, पुढे पाठवला कुठे, तर तुमच्या शो ऑपरेशनमध्ये पाठवला. शो ऑपरेशनमधून कुठे चालला तो, मेन मेथडमध्ये चालला आहे. आणि जस्ट वी हॅव टू मॅनेज दॅट एक्सेप्शन इन टू युअर मेन. तर दिस इज वॉट प्रोपोगेशन. एका ठिकाणी एक्सेप्शन आला त्या ठिकाणी मॅनेज न करता आपण काय करतोय, त्याच्या कॉलिंग मेथडला आपण काय करतोय, तो एक्सेप्शन प्रोपोगेट करतोय. सो द कन्सेप्ट ऑफ प्रोपोगेशन, दिस प्रोसेस गेट्स कंटिन्यू टिल द एक्सेप्शन गेट्स हँडल और रीच टू द बॉटम ऑफ द स्टॅक फ्रेम. आता एक तर तुम्ही त्याला हँडल करेपर्यंत ती प्रोसेस कंटिन्यू राहणार पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याची. अदरवाईज ज्यावेळेस तुमचं रीच टू द बॉटम ऑफ द स्टॅक, म्हणजे सगळ्यात शेवटचा कॉल जो असतो, कॉलिंग मेथड जे असते आपल्याकडे कुठला असतं, कॉलिंग मेथड मेन मेथड असतं. त्या मेन मेथडपर्यंत आपण काय करू शकतो गाईज, आपण प्रपोगेट करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त आपण प्रपोगेट करू शकत नाही का, कारण त्याच्यानंतर कंट्रोल कुणाकडे जातं, आपल्या JVM-कडे जातं. सो JVM देन हँडल युअर एक्सेप्शन इफ यू आर प्रोपोगेटिंग युअर एक्सेप्शन टुवर्ड्स द JVM. तर तो त्याच्या वेळेने हँडल करत असतो तुमच्या एक्सेप्शनला. ओके, सो दॅट इज वॉट सिम्पल कन्सेप्ट ऑफ एक्सेप्शन प्रपोगेशन. देन थर्ड पॉईंट काय म्हणतोय, दिस इज कॉल्ड ॲज अ एक्सेप्शन प्रपोगेशन अँड दिस हॅपन्स इन केस ऑफ अनचेक एक्सेप्शन. ओके फाईन. सो हे अनचेक एक्सेप्शनमध्ये हॅपन होऊ शकतं, आपण असं करू शकतो, किंवा चेक एक्सेप्शनमध्ये पण आपण हे करू शकतो. जनरली आपण चेक एक्सेप्शनसोबत थ्रोचा जास्त यूज करत असतो. ओके, नेक्स्ट पॉईंटला जाऊया गाईज. आता इथेच तो एक्झाम्पल शो केलेला आहे की कसं प्रोपोगेट केलेलं आहे गाईज, तुम्हाला इथे कळून येईल. चेक करा, ऑपरेशन नावाचा क्लास आहे आपला. ठीक आहे, असा कंटिन्यू क्लास आहे, 2 कॉलममध्ये झाला. ऑपरेशन नावाचा क्लास आहे आपला. ओके, मेथड आपल्याकडे आहे void M3 नावाचं मेथड आहे गाईज. M3 मध्ये मी काय करतोय, इंट डेटा इक्वल टू 50/0 करतोय. 50/0 केला म्हणजे काय एक्सेप्शन येतोय गाईज इकडे, कुठला एक्सेप्शन येईल, which exception will be there? Okay, arithmetic exception and it's an runtime exception. Okay, fine. हा एक्सेप्शन आला, मग इथून आपण काय केलेलं आहे गाईज, ओके एक्सेप्शन बघा मी इथं काय केलेलं आहे, कमेंट केलेली आहे एक्सेप्शन प्रोपोगेट टू M2. आता मी हे इथं जाणून बुजून दिले, तुम्हाला कळलं पाहिजे की हा अनचेक एक्सेप्शन ऑकर झाला ह्या लाईनला. ओके, आणि इथून मी काय करतोय, त्याला प्रोपोगेट करतोय M2ला. म्हणजे काय, आता जर तुम्ही जनरली बघितलं तर तुम्ही प्रोग्रामला रन केलं तर सगळ्यात आधी रन काय होणार, मेन मेथड रन होईल गाईज आपलं. सो मेन मेथड रन होईल त्यावेळेस काय करतो आपण, मेन मेथडमध्ये ऑपरेशन OP इक्वल टू न्यू ऑपरेशन केलं OP.M1. आता इथून कुठे जाणार आपण, M1ला. तर सगळ्यात स्टॅकच्या एंडला कोण असणार आहे, मेन असेल. मेनमधून आपण कुठे जाणार, M1ला जाणार. M1मध्ये काय करतोय, इंट डेटा इक्वल टू 50/0 अनचेक एक्सेप्शन ऑकर. एक्सेप्शन प्रोपोगेशन टू मेन. एक्सेप्शन प्रोपोगेशन टू मेन. ओके फाईन. देन इथून आपण इकडे आलोय. सो गाईज इकडे थोडीशी मिस्टेक आहे. सो आपण त्याला सॉल्व्ह करूया लगेचच. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे. इथून आपल्याला हे कॉल न करता आपल्याला इथे काय करायचं आहे, इथून M2 मेथडला कॉल करायचा आपल्याला. सो वी मस्ट हॅव टू कॉल द M2 मेथड. ओके फाईन. आणि इथं काय करू आपण, याची गरज नाही आपल्याला सपोज. ठीक आहे, सो यावेळी झालेलं आहे आपलं, प्रॉपर झालेलं आहे. आता काही इश्यू नाही यामध्ये. परत प्रेझेंटेशन मोडमध्ये ह्याला काय करतो, घेऊन येतो. ओके फाईन. सो गाईज मेन मेथडमधून आपण जाणार M1 मेथडला. M1 कॉल केला, M1मध्ये आलो. M1मधनं मी कॉल करतोय M2 मेथड. सो कर्सर मूव्ह टू M2 मेथड. M2मध्ये येणार. M2मधून आपण कॉल करतोय M3 मेथडला. सो इथून तो जाणार M3 मेथडला. M3 मेथडमध्ये एक्सेप्शन येणार या लाईनला, कारण इथं डेटा नावाचं व्हेरिएबल क्रिएट होतं आणि अरिथमॅटिक एक्सेप्शन ऑकर होतं, कारण डिवाइड/0 आपण करू शकत नाही. सो हे अनचेक एक्सेप्शन, रन टाईम एक्सेप्शन ऑकर झालं. मग हे एक्सेप्शन इथं आपण मॅनेज नाही केलं, तर मग हे एक्सेप्शन मी काय करणार, रिटर्न करणार. कुणाला रिटर्न करणार, की बाबा हा एक्सेप्शन आलेला आहे. आता एक्सेप्शन आले ॲक्च्युली आपल्या M3 मेथडमध्ये. सो दॅट एक्सेप्शन गेट्स प्रोपोगेट, म्हणजे मूव्ह करतं, कॅरी फॉरवर्ड करतं पुढे. हा एक्सेप्शन रिटर्न करतं पुढे, तर हे रिटर्न केलं जातं तुमच्या
ओके वॉइड मेथडमध्ये, कुठल्या M2 मेथडमध्ये. सो M2 मेथडला ते एक्सेप्शन काय केले गाईज, हे बघा ॲरो दाखवला इकडे, तर ह्या लाईनला ते एक्सेप्शन इकडे येणार. मग ही लाईन काय ते एक्सेप्शनवाली लाईन झाली, या लाईनमुळे इथे एक्सेप्शन आला. इथे पण एक्सेप्शन मॅनेज नाही केला, सो इथे एक्सेप्शन मॅनेज नाही केल्यामुळे काय होतो गाईज, ऑटोमॅटिकली प्रपोगेट होतो. आता तुम्ही स्वतःहून प्रपोगेट करा या न करा, तो एक्सेप्शन प्रपोगेट केला होतो. इथून तो एक्सेप्शन प्रपोगेट कुठे केला आहे, M1 मध्ये केला आहे. कारण M1 मध्ये का आला तो, कारण M2 ला कॉल कोणी केलं आहे, M1 केलं. M3 मधून M2 मध्ये का आला, कारण M2 ला M3 ला कॉल कोणी केला, M2 ने केला. सो दिस इज कॉल्ड मेथड. ओके इकडे ही झाली कॉलिंग मेथड. आता या केसमध्ये ही झाली कॉल्ड मेथड आणि ह्या मेथडला कॉल करणारी मेथड दॅट इज M1 इज कॉलिंग मेथड. सो इथला जो एक्सेप्शन आहे ह्या लाईनचा हा इकडे आला आणि इकडे काय होतो गाईज, तो एक्सेप्शन इथं जनरेट होतो. सो इथे पण त्याला मॅनेज नाही केलं. सो इकडे जर आपण त्याला मॅनेज केलं नसेल सो गाईज त्याला मॅनेज नाही केल्यामुळे तो काय होतो, बघा मी इकडे ॲरो दाखवला आहे. सो तुमचं एक्सेप्शन इकडून कुठे येणार ते गाईज, ते एक्सेप्शन इकडून येणार तुमच्या मेनमध्ये, कारण मेनमधनं आपण कॉल केला आहे M1 मेथडला. सो वी हॅव टू डील दॅट एक्सेप्शन विथ हिअर. ओके इकडे डील करू शकता. आता इथे जर डील नाही केलं तर ते एक्सेप्शन प्रपोगेट केलं जातं JVMकडे आणि JVM ते एक्सेप्शन काय करतं गाईज, थ्रो करून देतो तुम्हाला. क्लिअर आहात तुम्ही. या केसमध्ये तुमचा ॲबनॉर्मल एक्सेप्शन जे आहे ओके आलेला आहे, तुमचं प्रोग्राम ॲबनॉर्मल टर्मिनेट होणं कंपल्सरी. गेटिंग गाईज, क्लिअर आहात तुम्ही. एक्सेप्शन प्रपोगेशन म्हणजे काय. हॅलो म्हणजे काय, आपण M3 मध्ये आलेलं एक्सेप्शन M3 मध्ये मॅनेज न करता आपण काय करतोय, कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी देतोय त्याला. ओके ज्याला कॉलिंग केलं, ज्यांनी कॉल केलाय त्याला सांगतो की बाबा हे एक्सेप्शन आले, मॅनेज करायचे कर, नाही तर तू तुझ्यानुसार कर. ओके आणि असं करून करून आपण कुठपर्यंत मॅनेज करू शकतो त्याला, बॉटम ऑफ द स्टॅक म्हणजे काय, मेन मेथड. सो मेन मेथड काय असणार, आपल्या स्टॅकचा बॉटम असणार. सो तिथपर्यंत आपण त्याला कॅरी फॉरवर्ड करू शकतो, म्हणजे प्रपोगेट करू शकतो. दॅट इज द सिम्पल एक्सेप्शन प्रपोगेशन कॉन्सेप्ट. ओके यामध्ये आपल्याला करायची गरज नसते, ऑटोमॅटिकली एक्सेप्शन काय होतो गाईज, प्रोपोगेट होतो इंटरनली. इफ यू वॉन्ट टू प्रोपोगेट ओके इट बाय थ्रोज कीवर्ड, सो ते पण करू शकता, बट गरज नाही आहे. सो त्यामुळे आपल्याला थ्रोज कीवर्ड वगैरे लिहिण्याची काही आवश्यकता नाही. आता मी करून दाखवतो गाईज तुम्हाला प्रॅक्टिकली, सो त्यावेळेस तुम्हाला क्लिअरली आयडिया येईल तिथे. ओके एक्सेप्शन प्रपोगेशन पार्ट 2 देखील दाखवलेला आहे इकडे. यामध्ये काय केलेलं गाईज चेक करा थोडंसं इकडे. इथे एक्सेप्शनला हँडल केलेलं आहे. कसं हँडल केलं आहे, अगेन गाईज सेम सिनारिओ आहे. ओके लक्ष घ्या इकडे. इथे सुद्धा आपल्याला हे मिस्टेक आहेच इकडे पण, ही मिस्टेक आपण सॉल्व्ह करूया. आपण फर्स्ट हे इकडं हे असं न करता इथे आपल्याला काय करायचं आहे, M2 ला कॉल करायचं इथून. ओके फाईन ठीक आहे गाईज, आता नाव हे परफेक्ट आहे, नो प्रॉब्लेम. आता यामध्ये बघा इथे ट्राय कॅच यूज करून काय केलेलं आहे, इथे एक्सेप्शन मॅनेज केलेलं आहे. सो कुठे ना कुठे आपल्याला एक्सेप्शन मॅनेज करायचाच असतो. सो वी विल मॅनेज दॅट एक्सेप्शन इन टू M2. इफ यू वॉन्ट टू मॅनेज इट इन टू M3 आपण मॅनेज करू शकतो. तुम्हाला माहिती आहे ट्राय कॅच ब्लॉक इथं घेऊन तुम्ही मॅनेज करू शकता. सो नो नीड टू प्रोपोगेट इट फ्रॉम M3 टू M2. आता M2 मध्ये जर तुम्ही मॅनेज केला सपोज या लाईनला, चालेल का, तर येस गाईज ऑब्वियसली नो इश्यू. ओके इकडे पण तुम्ही त्या एक्सेप्शनला काय करू शकता, मॅनेज करू शकता, नो प्रॉब्लेम. ट्राय कॅच यूज करून त्याला हँडल करू शकता. बट हँडल केलं नाही आहे तर तो कुठे प्रपोगेट होणार, त्याच्या कॉलिंग पार्टला दॅट इज M1 ला होणार. पण आपण M1 ला काय केलं, त्याला मॅनेज केले. सो हा इथे मॅनेज होईल आणि तुमचा कंटिन्यू फ्लो जो आहे तो M1 पासून मॅनेज होईल. ओके M3 आणि M2 मध्ये तुमचा कंटिन्युअस फ्लो जो असतो तो मॅनेज होणार नाही, ॲबनॉर्मलच असेल इकडे. पण इथून तो काय होईल, कंटिन्युअसली स्मूथली फ्लो वर्क होईल याच्यानंतर. ओके ट्राय रन झाल्यानंतर आणि नंतर मेन मेथड एक्झिक्यूट होईल गाईज. क्लिअर हा तिथे कसं मॅनेज केलेलं आहे कंडिशनला तुमच्या. ओके गाईज आता जर तुम्ही कोणाला सांगितलं तर हे असं होतं तर ते तुम्हाला विचारण्याचं बेनिफिट काय, ऑब्वियसली वाय वी हॅव टू प्रोपोगेट द एक्सेप्शन. बघा गाईज आपण इकडे काहीच स्वतःहून केलेलं नाही आहे, एक्सेप्शन ऑटोमॅटिकली प्रोपोगेट होतं. आपण त्यासाठी एक्स्ट्राचं काहीच केलेलं नाही आहे. आपण नॉर्मल प्रोग्राम केला आहे, कॉल केलेला आहे आपण एका मेथडमधनं दुसऱ्या मेथडला आणि तो काय होतो इनिशियली प्रोपोगेट होतो. म्हणजे जनरली बघा आपण एक्सेप्शन हँडलिंग करू की न करू आपल्या प्रोग्राममध्ये एक्सेप्शन प्रोपोगेशन कॉन्सेप्ट असतोच असतो. ठीक आहे, आता ते आपल्यावर डिपेंड आहे की त्या एक्सेप्शनला हँडल करायचं की नाही करायचं. ओके तर म्हणजे आपण एक्सेप्शन जसं की या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता याच्या आधीच्या
की इथं कुठंच एक्सेप्शन हँडलिंग केली नाही आहे, स्टील मी सांगतो की तुम्हाला इकडे एक्सेप्शन प्रपोगेट होते. सो विदाऊट एक्सेप्शन हँडलिंग सुद्धा तुमचं प्रपोगेशन होते. फक्त आणि फक्त आपण काय करतोय, त्या एक्सेप्शन प्रपोगेशनला आपण कुठे ना कुठे हँडल करतोय. आता ह्याचं बेनिफिट काय जर कोणी विचारलं, व्हॉट इज द बेनिफिट ऑफ एक्सेप्शन प्रपोगेशन, तर असं तुम्ही म्हणू शकता की सपोज तुम्हाला इकडे M3 मध्ये काहीतरी एक्सेप्शन आला आहे, M2 मध्ये काहीतरी एक्सेप्शन आला आणि M3 आणि M2 सगळीकडे एक्सेप्शन हँडलिंगचा कोड न लिहिता तुम्ही काय करताय, M1 मध्ये काय करताय, त्या दोन्ही एक्सेप्शनला जे काही एक्सेप्शन M1 मध्ये येणार आहेत, सॉरी M2 मध्ये येणार आहेत, M3 मध्ये येणार आहेत आणि M1 मध्ये येणार आहेत, त्या सगळ्या एक्सेप्शनला तुम्ही काय करू शकता, M1 मध्ये हँडल करू शकता. हीच एक त्याची काय तर एक प्लस पॉईंट म्हणू शकतो. आणि हाच प्लस पॉईंट त्याचा ड्रॉबॅक पण आहे. आपल्याला काय करायचं असतं, जिथे एक्सेप्शन आला त्याला तिथेच मॅनेज करायचं असतो. ओके, जनरली आपण असं करत असतो. पण सपोज तुम्ही जर तसं केलं नाही जनरली, ओके, जिथं आला तिथं, पण तुमच्याकडे हा एक ऑप्शन आहे की तुम्ही काय करू शकता, पर्टिक्युलरली एका ठिकाणी 2-3 ठिकाणीचे एक्सेप्शन ॲट ए वन्स तुम्ही हँडल करू शकता. गाईज क्लिअर आहात तुम्ही? सो इथं काय केलं, युजिंग ट्राय कॅच एक्सेप्शन गेट्स हँडल. ओके, इथं हँडल झाला म्हणजे इथनं पुढे तुमचा स्मूथ फ्लो मॅनेज होणार. पण तुमचा इकडे स्मूथ फ्लो असणार का, तर नसणार आहे. ते पण आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत गाईज. ओके, सो दिस इज वॉट सिम्पल कन्सेप्ट ऑफ एक्सेप्शन प्रपोगेशन. सो यानंतर जर बघितलं तर थ्रोज कीवर्डबद्दल आपण स्टार्ट केले, बट आपल्याला ते आज स्टडी नाही करायचं. सो विल स्टडी इट ओके टुमॉरो क्लासमध्ये. आता आपण गाईज इक्लिप्समध्ये जाऊया आणि हे एक्सेप्शन प्रपोगेशन जो कॉन्सेप्ट आहे तो आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. थ्रोजबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता बिफोर टू मुव्हिंग टू एक्सेप्शन प्रपोगेशन. आहे तुम्हाला काही डाऊट थ्रोजबद्दल? थ्रोज म्हणजे सिंपल काय, डिक्लेअर करणे. गेटिंग गाईज, क्लिअर आहात तुम्ही? ओके, ठीक आहे. सो आपण याला क्लोज करूया and then we will start with the exception propagation now. न्यू पॅकेज क्रिएट करतो मी एक. असं काहीतरी आपण, ओके ठीक आहे, जे काय म्हणलं ते म्हणलं. याला रिनेम पण करता येईल गाईज. ओके, सपोज तुमचं जर काही चुकलेलं असेल सो यू कॅन रिनेम दॅट पर्टिक्युलर थिंग. ओके, जसं आता आपल्याला रिनेम करायचं आहे तर ह्याला रिनेम करायचं. ओके, सो त्याला काय करू शकता तुम्ही, क्लिक करू शकता. इकडे क्लिक करून देर इज अ रिफॅक्टर ऑप्शन असतं इकडे. ओके, किंवा अल्टर शिफ्ट टी केलं तरी हे रिफॅक्टर ऑप्शन इकडं, आणि इकडे रिनेम असतं. ह्याला रिनेम करायचं असेल सो सिम्पल रिनेम करा. सपोज आपलं स्पेलिंग वगैरे कुठे मिस्टेक झालेला आहे त्याला आपण मॅनेज करू शकतो. असं हे करा. अदरवाईज असं नाही कराल, तुमच्याकडे शॉर्टकट की आहे F2. आता ह्याच्यावर मी क्लिक केलं, ह्याला मला रिनेम करायचं आहे. सो आय विल प्रेस F2. ओके, सो फंक्शन F2 जो असतं किंवा F2 असतं ते केलं तरी तुम्हाला रिनेमचं ऑप्शन मिळून जातं. गाईज क्लिअर आहात तुम्ही? रिनेम कसं करायचं तुमच्या कुठल्याही पार्टला आय थिंक आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो राईट क्लिक इट. ओके, गो टू न्यू जाऊन काय करणार आपण, क्लास क्रिएट करणार. सो क्लास काय असणार, सिम्पल ऑपरेशन नावाची क्लास क्रिएट करूया आपण. हा ऑपरेशन क्लास क्रिएट झालेला आहे गाईज. सो या क्लासमध्ये आपण एक्सेप्शन प्रपोगेट करण्याचा प्रयत्न करू. सो सगळ्यात आधी आपल्याला मेन मेथड लागतं. सो विल क्रिएट ए मेन मेथड हिअर. हे मेन झालेलं आहे. सो मेनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑपरेशनचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊया आपण. ऑपरेशन OP इक्वल टू न्यू ऑपरेशन. आता यामध्ये पण आपण थोडंसं मेसेजेस टाकू आपण की आपल्याला कळलं पाहिजे की फ्लो कसा होते. हा वेलकम टू द मेन गाईज. आणि इकडे काय करणार आपण, मेन एंड करणार. सपोज गुड बाय मेन. ओके, सो फाईन गाईज. आता इकडे काय करणार, आपल्याला मेथड क्रिएट करायचे आहेत. सगळ्यात आधी आपण मेथड क्रिएट करणार. सपोज वॉइड M1 मेथड क्रिएट करणार. आता M1 M2 M3 का घेतोय, कारण आपल्याला ओके क्लिअरली अंडरस्टँड होईल थोडंसं. M1 घेतला. M1 मध्ये आपण काय करणार, इकडे पण काही सेम करायचं आपल्याला. वेलकम टू M1. अँड देन M2. ओके, M1 एंड असं करूया. ओके, असंच आपल्याला आणखी 2 मेथड क्रिएट करायचे. सो विल क्रिएट इट.
हे M1 झालं, M2 आणि M3. सो आपण ह्याला M2 करूया. वेलकम टू M2, M3. ओके, सो इकडे वेलकम टू M3 करूया. आणि गाईज लक्षात घ्या, इकडे आपण कुठलाही एक्सेप्शन, अनचेक एक्सेप्शन म्हणजे एक रन टाईम एक्सेप्शन आपण इकडे हँडल करू शकतो. आता सगळ्यात इझी रन टाईम एक्सेप्शन म्हणजे कुठला आपल्यासाठी, ओके, डिवाइड बाय 0 वाला एक्सेप्शन. सो डेटा इक्वल टू जसं 50/0 केलं होतं मी, तर मी असं करू शकतो. किंवा जर तुम्हाला असे हार्ड कोड व्हॅल्यू घ्यायचे नाहीत, सो तुम्ही युजरकडनं पण त्या व्हॅल्यूज गेट करून घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. आणि तुम्हाला माहिती आहे त्या केसमध्ये तुम्हाला 2 एक्सेप्शन येऊ शकतात. एक अरिथमॅटिक एक्सेप्शन येऊ शकतो आणि दुसरा ओके इनपुट मिसमॅच एक्सेप्शन येऊ शकतो. सो ते पण करू शकतो आपण इकडे. सपोज आता इकडे तुम्ही काय केलं, इंट a, b व्हेरिएबल क्रिएट केले अँड देन आपल्याला काय लागणार आहे, स्कॅनर. तो स्कॅनर SC इक्वल टू काय करणार तुम्ही, हेच लगेचच मी त्याला मेमरी अलोकेट करतो इकडे ग्लोबली. स्कॅनर, यावेळी स्कॅनर पण क्रिएट झालेला आहे आपला ग्लोबली. अँड आता इकडे असं न करता आपल्याला इकडे मेसेज द्यायला लागेल की बॉस एंटर करा. काय एंटर करा, एंटर टू नंबर्स. ओके, सो असा मेसेज केला आपण इकडे. अँड देन आपल्याला नंबर गेट करायचे. सो आपल्याकडे ए आणि बी व्हेरिएबल आहे. ए इक्वल टू SC डॉट, आपल्याला माहिती आहे की कुठलं मेथड यूज करायचं आहे. सो नेक्स्ट इंट मेथड यूज करणार मी. अँड अगेन बी इक्वल टू SC डॉट नेक्स्ट इंट. अशा वेळी दोन्ही नंबर झालेले आहेत आणि आपण काय करू इकडे A/B करून घेऊ. सपोज आता तुम्हाला माहिती आहे की या ज्या 3 लाईन आहेत, या 3 लाईन एक्सेप्शन जनरेट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. या 2 लाईनला इनपुट मिसमॅच येतो आणि या लाईनमध्ये काय होऊ शकतं गाईज, ओके, आपलं डिवाइड बाय 0 येतं. आणि जर डिवाइड बाय 0 नाही आलं तर आपण ह्याला इकडे प्रिंट करू शकतो, नो इश्यू. सो रिझल्ट प्लस, ओके, आणि हा डेटा नावाचा व्हेरिएबल प्रिंट करूया आपण. जो काय तुम्हाला व्हेरिएबल डेटा नावाचा ठेवायचा ठेवा, रिझल्ट ठेवायचा रिझल्ट ठेवा. ओके, हे झालेलं आहे. आता याविनी आपण M3 मेथड डेकोरेट केलेली आहे आपली, कंप्लीट केलेलं आहे. आता M3 ला कॉल करणार मी कुठून, M2 मधून कॉल करणार. सो M3 मेथड विल गेट कॉल फ्रॉम M2 मेथड. सो हे इकडे झालेलं आहे गाईज. आणि आफ्टर दॅट M2 ला कॉल करायचं आपल्याला M1 मेथडमधनं. सो M2 विल गेट कॉल फ्रॉम M1 मेथड लाईक दिस. अँड M1 ला कॉल कुठून करणार आपण, OP.M1 करणार गाईज. सो OP.M1 अशा वेळी आपला हा काय झाला, एक स्टॅक क्रिएट झाला. यामध्ये आपण काय करतोय, सगळ्यात आधी मेन रन होईल. मेनमधनं आपण M1 ला जाणार, M1 मधनं M2 जाणार आणि M2 मधनं M3 जाणार. सो टॉप ऑफ द स्टॅक इज वॉट, M3 इज द टॉप ऑफ द स्टॅक अँड बॉटम ऑफ युअर स्टॅक इज वॉट, युअर मेन मेथड इज द बॉटम ऑफ युअर स्टॅक. आता काय होतं या केसमध्ये, मी काय म्हटलं होतं, टॉप ऑफ द स्टॅक, फ्रॉम टॉप टू आपण काय करू शकतो, बॉटमला, टुवर्ड्स बॉटम म्हणू शकतो. इथून एक्सेप्शन प्रोपोगेट होणार M2 ला. सो M2 काय त्याच्यानंतर आहे. सो M2 मधून कुठे येणार, M1 ला येणार आणि M1 मधून कुठे जाऊ शकतो, तो M3 ला, मेनला जाऊ शकतो. सो तुम्ही इकडे मॅनेज केलं तर ठीक आहे, नाही केलं तर मग JVM विल हँडल दॅट पर्टिक्युलर एक्सेप्शन अँड इट विल शो यू द पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन अबाउट दॅट एक्सेप्शन. ओके, तर या केसमध्ये, आता या केसमध्ये आपण काय करूया, एकदा प्रोग्राम रन करूया. प्रोग्राम तर आपला रेडी झालेला आहे गाईज. ओके, तुम्हाला काही डाऊट प्रोग्राममध्ये, हॅलो, क्लिअर आहात तुम्ही प्रोग्राममध्ये? येस सर. ओके, इफ यू हॅव एनी डाऊट सो अबाउट प्रोग्राम देन लेट मी नो. आहे कोणाला काही डाऊट नाही, राईट गर्ल्स? ओके, सो बघा मी रन करतोय, सिम्पलचा नॉर्मलचा प्रोग्राम आहे खूपसा. ओके, अगेन दॅट एक्सेप्शन ऑकर्स हिअर, नो इश्यू. मी विसरून जातो ह्याला सॉल्व करणं. पण काढलेलं आहे.
ठीक है गाइज, ये तो हमें अभी इस वर्क स्पेस में थोड़ा सा इशू हो रहा है कुछ, तो नहीं वो तो सॉल्व हो जाएगा, बट क्या करेंगे, अभी रिफ्रेश भी हो रहा है। तब तक के लिए एक नया वर्क स्पेस ले लेते हैं गाइज, ओके, कोई प्रॉब्लम नहीं है वहाँ पे। और यही क्या करते हैं, कॉपी कर लेते फर्स्ट, नो प्रॉब्लम। स्विच करेंगे वर्क स्पेस, किसी और वर्क स्पेस में जाने की कोशिश करते हैं। कोई है वर्क स्पेस जहाँ पे हम कर सकते हैं, नहीं है। कोर जावा नाम का कुछ वर्क स्पेस है, इसी में जाते, चल ठीक है। कोर जावा में तो बहुत सारे वर्क स्पेस है हमारे। ओके, न्यू वर्क स्पेस हमारा ओपन हो चुका है। अभी इसमें वो प्रॉब्लम नहीं आना चाहिए। देखते हैं, यहाँ पे एक सिंपल सा प्रोजेक्ट क्रिएट करना है हमें। न्यू प्रोजेक्ट, जो कि जावा प्रोजेक्ट होगा, बेसिक कोर जावा के लिए। एक्सेप्शन प्रोजेक्ट इस तरीके से बनाता हो, और जस्ट फिनिश करेंगे हम इसको। ओपन इन कोर जावा पर्सपेक्टिव एंड फिनिश। ओपन हो चुका है प्रोजेक्ट, यहाँ पे गाइज हमारा बन चुका है। सो सिंपल हमें इसमें क्या करना है, एसआरसी के अंदर राइट क्लिक ऑन एसआरसी, न्यू जाओ और पैकेज क्रिएट करो। सपोज com.demo पैकेज करते हैं। डेमो पैकेज हो चुका है और इसमें एक क्लास क्रिएट करेंगे ऑपरेशन नाम का। बाकी सब चीज़ें यहाँ पे एज इट इज पेस्ट किया है गाइस, कुछ नहीं किया है। और ये पैकेज वाला जो था वो ऑलरेडी आ चुका है, इसको मैं क्या करता हूँ, क्लोज कर देता हूँ। सो गाइस क्लियर है, आपको दिखाई दे रहा है राइट? हेलो, तो फॉन्ट बढ़ाना है। ओके फाइन। सो गाइज इतना फॉन्ट हम बढ़ा चुके हैं, मतलब कंट्रोल+ से बढ़ाया अभी फिलहाल। तो ये हो चुका है। पहले हम देखते हैं कि इसको रन करना हमारी प्रायोरिटी है। सो रन करने के लिए हम यहाँ पे आए थे। सो वी विल ट्राई टू रन इट। ओके गाइज, हमारा यहाँ पे प्रोग्राम रन हो चुका है, कोई इशू नहीं आएगा इस केस में। वहाँ पे उस वर्क स्पेस में थोड़ा से चेंजेस किए थे मैंने कुछ देखने के लिए, तो उस वजह से वो प्रॉब्लम आ रही थी। ठीक है, तो मैं इसको यहाँ पर लेके आता हूँ। कंसोल गेट डिवाइडेड इनटू 2 पार्ट। ओके, सो इसको 2 पार्ट में डिवाइड किया है। देखोगे यहाँ पे सबसे पहले का स्टार्ट हुआ है मेन, देन वेलकम टू द M1, वेलकम टू द M2। ओके, देखो मेन से स्टार्ट हुआ, मेन से गया M1 में, तो M1 में जाते ही वेलकम टू द M1 बोलेगा। यहाँ पे ए राइनो एग्जीक्यूट होने के बाद यहाँ से M2 को कॉल कर रहे हैं हम यहाँ पे। सो यहाँ से कर्सर मूव होगा M2 में। M2 में फर्स्ट लाइन एग्जीक्यूट होगा, वेलकम टू द M2 बोला जाएगा। M2 में वेलकम कहा गया, देन M2 से कॉल गया M3 में, तो कर्सर यहाँ से आएगा यहाँ पर। यहाँ पे वेलकम टू द M3 आ गया, यहाँ पे वेलकम टू द M3, देन एंटर 2 नंबर्स बोल के यहाँ पे वेट कर रहा है नंबर एंटर करने के लिए। सो मैं प्रॉपर तरीके से डेटा देता हूँ। यहाँ पे इस बार 50 दिया, एंड देन देता हूँ मैं यहाँ पे 5। 50 एंड 5 ये दोनों भी है, स्कैन किया जाएगा A में और B में। देन तुरंत उसके बाद A/B होगा, आपको पता है 10 रिजल्ट आया। देन 10 रिजल्ट आने के बाद ये रिजल्ट प्रिंट हुआ यहाँ पे। उसके बाद
मेन, ओके, यहाँ पे M1 एंड बोल के आया, यहाँ से कर्सर आया था, कहाँ से आया था, यहाँ पर कर्सर M2 से आया था, तो M2 में रिटर्न जाएगा। ये लाइन एग्जीक्यूट होने के बाद आप देखोगे ये लाइन बचा था, ये लाइन एग्जीक्यूट हो गया M1 एंड, सो यहाँ पे M2 एंड चाहिए, सो M2 एंड हो गया यहाँ पे भी M3 एंड चाहिए था, कॉपी पेस्ट के कारण वो रह गया। M3 एंड होगा, M2 एंड होगा, एंड देन रिटर्न M2 से कहाँ पे आएगा, M1 में आएगा, M2 के बाद M1 एंड हो जाएगा, M1 के बाद रिटर्न जाएगा मेन में, और मेन गुड बाय मेन कहा जाएगा। क्लियर होगा इस आप यहाँ पर इस तरीके से फिर से रन करते हो, प्रॉपर आउटपुट आपको मिल जाएगा। देखो यहाँ पे 50 एंड सेकेंड नंबर 5 आप देखोगे रिजल्ट आया M3 एंड M2 एंड M1 एंड देन गुड बाय मेन। मतलब जैसे ये स्मूथ फ्लो के साथ प्रोग्राम स्टार्ट हुआ, उसी स्मूथ फ्लो के साथ आपका प्रोग्राम प्रॉपर तरीके से एंड हो चुका है। क्लियर हो आप लोग यहाँ तक? ओके अभी इसी में आप देखोगे एक्सेप्शन अगर आता है तो क्या होगा। ओके जैसे देखो M1 M2 M3 मेन ये सब एंड हो रहे, तो अगर एक्सेप्शन कहीं पे आ जाता है तो एक्सेप्शन आने के चांसेस सिर्फ और सिर्फ यहाँ पे है, यहाँ पर ही एक्सेप्शन आ सकती है तीनों लाइन के कारण। ओके दो टाइप के एक्सेप्शन हो सकते हैं, एक तो इनपुट मिसमैच हो सकता है जब इनपुट गेट कर रहे हैं हम तब, अदरवाइज डिवाइड बाय जीरो अरिथमेटिक एक्सेप्शन आने के चांसेस होते हैं। फिर से रन करता हूँ मैं, देखो प्रॉपर वे से रन हुआ है। नाउ मैं नंबर तो प्रॉपर दूंगा 50 दिया एंड सेकेंड नंबर में 5 ना देते हुए यहाँ पे इस बार क्या करूंगा 0 देता हूँ। 0 इज ऑल्सो ए नंबर, वैलिड नंबर, बट अरिथमेटिक जो ऑपरेशन कर रहे हैं हम यहाँ पे डिवाइड वाला, उसमें ये नंबर अलाउड नहीं करेगा। तो जैसे मैं ये नंबर देता हूँ एंटर, मैं देखो एंटर करता हूँ एंड तुरंत गाइस देखो आपका कोई एक्सेप्शन मैनेज नहीं किया गया, नो स्मूथ फ्लो मैनेज गेट्स मैनेज हियर। ओके आपको एक्सेप्शन यहाँ पे प्रोवाइड किया गया। गेटिंग गाइस क्लियर हो? राइट ये इशू हो गए यहाँ पर। ओके बट ये क्यों हुआ? क्योंकि हमने एक्सेप्शन मैनेज नहीं किया। तो आपके पास अभी ये चीज़ है कि यहाँ पे भी आप उसको मैनेज कर सकते हो और यहीं से फ्लो मेंटेन कर सकते हो, बट हमें प्रोपोगेशन देखना है। यहाँ पे भी नहीं करेंगे, यहाँ पे भी नहीं करेंगे, हम मैनेज कर सकते हैं M1 में करना है तो, नहीं करना है तो आप लास्ट मैनेज कहाँ पे कर सकते हैं, यहाँ पे। इसके बाद हम मैनेज नहीं कर सकते, वो JVM की रिस्पॉन्सिबिलिटी होगी। चलो ठीक है, मुझे यहाँ पे मैनेज करना है, तो मैनेज करने के लिए मैं यहाँ पे क्या करूँगा, ट्राई लिखूंगा यहाँ पे इस तरीके से, एंड ये लाइन है एक्सेप्शन वाला, यहाँ पर कॉज है एक्सेप्शन, क्योंकि इसी से ही यहाँ पे एक्सेप्शन आएगा। तो इसमें मैं इसको कवर करता हूँ कैच के अंदर। मुझे पता है कौन से एक्सेप्शन आ सकते हैं। सो देयर आर 2 टाइप ऑफ एक्सेप्शन विल बी देयर। पहला आ सकता है अरिथमेटिक, सो अरिथमेटिक एक्सेप्शन ए ही करता हूँ मैं, एंड इसको मैनेज करने का मैं प्रॉपर मैसेज देता हूँ यहाँ पे मैनेज करने के लिए। सो पहले मैसेज देते हैं यहाँ पे, मैसेज जो भी देना है दे सकते हो गाइस, कोई प्रॉब्लम नहीं है। अभी यहाँ पे आप क्या बोलोगे, मैसेज एक्सेप्शन कहाँ पे आया, M2 बोलोगे, M3 बोलोगे या M1 बोलोगे, तो हमें यहाँ पे M1 बोलना पड़ेगा। बट गाइस इसका यही ड्रॉबैक है, आपको अगर M1 बोला गया तो आप आके चेक करोगे M1 में, तो आपको समझ में आएगा कि M1 में तो कोई प्रॉब्लम नहीं है, M1 से M2 को कॉल गया, फिर आपको M2 में आना पड़ेगा, M2 में देखना पड़ेगा, M2 में भी कोई प्रॉब्लम नहीं है, M2 से कहाँ पे गए M3 में, तो यहाँ पे आना पड़ेगा, और फिर आपको समझ में आएगा कि यहाँ पे प्रॉब्लम है। तो ये इसका एक ड्रॉबैक भी कहा जाता है। ओके गेटिंग क्लियर होगा इस यहाँ पर? अभी जो भी एक्सेप्शन आपको यहाँ पे इन्फॉर्मेशन देना है वो इन्फॉर्मेशन आप यहाँ पे प्रोवाइड कर सकते हो। तो ये हो गया। तो अभी यहाँ पे हम क्या करेंगे, इन्फॉर्मेशन बोलेंगे। इसकी इन्फॉर्मेशन क्या है, क्या प्रॉब्लम है यहाँ पे अरिथमेटिक एक्सेप्शन, मतलब प्लीज ऐसा कुछ मैसेज दिया, प्लीज एंटर नॉन जीरो नंबर्स ओनली। ये हो गया गाइस आपका प्रॉपर मैसेज। एंड उसके बाद आपको एक्सेप्शन को प्रिंट करना है, तो AE डॉट प्रिंट स्टैक ट्रेस करके आप उसको प्रिंट कर सकते हो। ठीक है, ये करेगा आपका मैसेज को प्रिंट। ये हो गया, एक एक्सेप्शन मैनेज हो गया। उसके बाद आपको और भी एक्सेप्शन आ सकता है, इनपुट मिसमैच वाले एक्सेप्शन आ सकते हैं। तो इनपुट मिसमैच जब एक्सेप्शन आ सकता है, इस केस में गाइस आपको याद रखना है यहाँ पे उसको और एक कैच ब्लॉक लेना पड़ेगा आपको। ओके या फिर एक्सेप्शन वाला ग्लोबल कैच ब्लॉक लेना पड़ेगा इस तरीके से। बट चलो हम इनपुट मिसमैच पता है हमें, तो हम उस तरीके से करते हैं। इनपुट मिसमैच एक्सेप्शन IEX, ओके इनपुट मिसमैच एक्सेप्शन IME, और यहाँ पे इसको कॉपी करते हैं और इसका मैसेज चेंज करते हैं सिंपल सा।
M1 में ही प्रॉब्लम कहेंगे, और ये क्या है, प्लीज एंटर नंबर्स ओनली, यहाँ पे इस तरीके से करेंगे। ओके, प्लीज एंटर्स नंबर्स ओनली। ओके, एंड एरिथमेटिक एक्सेप्शन नहीं, यहाँ पे इनपुट मिसमैच एक्सेप्शन चाहिए हमें, वो मैसेज दिया। इसके अलावा अगर आपको लगता है कि और भी कोई एक्सेप्शन आ सकता है तो गाइज आप लोगों को पता है, और एक कैच ब्लॉक आप इस तरीके से रख सकते हो जो ग्लोबल कैच ब्लॉक बोलकर आप यहाँ पे यूज कर पाएंगे। और इसमें गाइज आपको याद रखना है, सिंपल आप बोलोगे कि अनएक्सपेक्टेड एक्सेप्शन, एक्सेप्शन इन पर्टिकुलर, ओके, एंड अनएक्सपेक्टेड एक्सेप्शन कहोगे यहाँ पे। या अननोन भी बोल सकते हो। ओके, अनएक्सपेक्टेड एक्सेप्शन आ चुका है जो हमने एक्सपेक्ट नहीं किया था। तो इस तरीके से आपने यहाँ पे जो एक्सेप्शन था वो मैनेज कर लिया प्रॉपरली। गाइज आपको याद रखना है, फ्लो काफ़ी इंपॉर्टेंट रहेगा। मेन स्टार्ट हुआ है, मेन एंड हुआ है क्या, M1 स्टार्ट हुआ है, M1 एंड हुआ है क्या, M2 स्टार्ट हुआ है, M2 एंड हुआ है क्या, ये भी काफ़ी इंपॉर्टेंट रहेगा। M1 स्टार्ट है, M1 एंड हुआ है क्या। ओके, तो ये हो गया गाइस। फिर से मैं रन करता हूँ, एंड आपको पता है अगर प्रॉपर तरीके से इनपुट देंगे तो रन होगा ही होगा। ओके, जैसे कि यहाँ पे 50 एंड 5 देंगे, कोई इशू नहीं है, सही तरीके से प्रोग्राम रन हो चुका है, स्मूथली फ्लो भी मैनेज हो चुका है। फिर से मैं रन करता हूँ, एंड इस केस में मैं क्या करता हूँ गाइज, 50 एंड 0 दे देता हूँ यहाँ पे। 50 एंड 0 मतलब एरिथमेटिक एक्सेप्शन पक्का है। आप चेक करोगे एक्सेप्शन तो आ गया, बट इस केस में देखोगे क्या एंड हो रहा है, M1 एंड हो गया, एंड गुड बाय मेन, मतलब आपका फ्लो मैनेज हो गया। कहाँ से, M1 से मैनेज हो गया। बट आप चेक करोगे M2 एंड M3 एंड ये आ चुका है कि आप चेक कर सकते हो। सो गाइज वो चीज़ आपको यहाँ पे नहीं मिलने वाली है। क्लियर होगा गाइज आप यहाँ पर। हेलो, राइट। सो यहाँ पर आपका एक्सेप्शन मैनेज नहीं हुआ है, फ्लो मैनेज नहीं हुआ है। कहाँ पे, M3 में और M2 में। अगर होता तो आपको पता था कि ये डेटा प्रिंट होता है यहाँ पर। ओके, एंड उसके साथ साथ M3 एंड और M2 एंड भी प्रिंट होना चाहिए था, बट नहीं हुआ। बट वो कहाँ से हुआ, M2, मतलब यहाँ से M1 में से आपने उसको हैंडल किया तो यहाँ से स्मूथली वो मैनेज होना स्टार्ट हो जाएगा। सो क्लियर होगा इस किस तरीके से एक्सेप्शन को प्रोपोगेट किया जाता है। इंटरनली हमें कुछ करने की जरूरत नहीं है, ऑटोमेटिकली एक्सेप्शन प्रोपोगेट होता है, और उसको हैंडल करना है तो किस तरीके से हम हैंडल कर सकते हैं और किस चीज़ को एक्सेप्शन प्रोपोगेशन वाला कंसेप्ट कहते हैं। आई होप कि आपको ये चीज़ें क्लियर है सबको। ओके, ठीक है। इसमें और एक चीज़ मैंने कल बोला था गाइज कि आपको याद रखना होगा कि ओके एक्सेप्शन आने के बाद क्या होता है। और एक चीज़ मैं यहाँ पे बताऊंगा, देखो गाइज यहाँ पे मैं क्या करता हूँ, ये ट्राई ब्लॉक में ही इंपॉर्टेंट चीज़ है। एक्सेप्शन आने के बाद क्या होता है, ओके मैं कुछ नहीं करता हूँ, लाइन 1 कर देता हूँ यहाँ पे इस तरीके से, कुछ लाइन 1, ठीक है। अभी ये देखो लाइन 1 किया मैंने इधर, लाइन 2, लाइन 1 एंड लाइन 2 M3 के पहले यहाँ पे, ओके लाइन 3 ये हो गया। और ये सपोज मैं लाइन क्या करता हूँ, लाइन 1 2 लाइन 3 एंड लाइन 4 कर देता हूँ इस तरीके से। ओके, याद रखना इन चीज़ों को। ओके, अभी यहाँ पे तो हमने ट्राई लिया है, कैच भी लिया है, बट आपको पता है इस लाइन में 32 नंबर का ये जो ओके लाइन है, यहाँ पे एक्सेप्शन ऑकर होने वाली चांस है। क्योंकि यहाँ पे एक्सेप्शन क्यों आ रहा है, क्योंकि M2 में से एक्सेप्शन मिल रहा है मुझे, तो M2 में ये लाइन है एक्सेप्शन वाला, और M3 में देखोगे तो ये तीनों लाइन है एक्सेप्शन वाले, तो यहाँ से एक्सेप्शन आएगा इधर, मतलब यहाँ पे ये रिस्की लाइन हो गया। और यहाँ से कॉल जा रहा है, कहाँ से कॉल हुआ ये M2 कॉल हुआ है M1 से, तो M1 में कौन सा लाइन है जो एक्सेप्शन दे सकता है, दैट इज व्हाट कॉल ऑफ योर M2 मेथड। क्लियर होगा इस, तो ये रिस्की लाइन है और यहाँ पे एक्सेप्शन आता है। सो यहाँ पे एक्सेप्शन आने के बाद क्या होता है गाइज, ये वाला पार्ट तो एग्जीक्यूट हो जाता है, बट यहाँ पे एक्सेप्शन आने के बाद इस ट्राई के अंदर का ये जो नीचे वाला कोड होता है 33 एंड 34 वाला लाइन, ये एग्जीक्यूट नहीं होता है, इसको स्किप किया जाता है। क्यों, क्योंकि यहाँ से कर्सर डायरेक्टली कहाँ पे जाता है, कैच में चला जाता है। क्यों, क्योंकि यहाँ पे एक्सेप्शन आता है, एक्सेप्शन आने के बाद JVM के पास जाएगा कर्सर, JVM के पास जब कर्सर गया तो कर्सर डायरेक्टली कैच ब्लॉक में कैच किया जाता है, पर्टिकुलर कैच। एक तो ये वाला कैच रन होगा, अदरवाइज ये वाला होगा, अदरवाइज ये वाला होगा, तीनों में से कोई एक कैच होगा। बट फिर उसके बाद यहाँ पे जाके ये दोनों लाइन एग्जीक्यूट करना पॉसिबल नहीं है, तो ये दो लाइन एग्जीक्यूट नहीं होते हैं। क्लियर होगा इस आप यहाँ पर।
ओके जहाँ पे भी एक्सेप्शन आता है उसके नीचे वाला कोड एग्जीक्यूट नहीं होता है। यहाँ पे भी चेक करोगे एक्सेप्शन सपोज इस लाइन को आया तो आप देखोगे इस प्रोग्राम में ओके डेटा भी प्रिंट नहीं हुआ है, M3 भी प्रिंट नहीं हुआ है, तो ये आफ्टर एक्सेप्शन वाली लाइन है, ये प्रिंट नहीं होगी। यहाँ पे देखोगे एक्सेप्शन इस लाइन को जनरेट होता है क्योंकि यहाँ से एक्सेप्शन इधर आता है, तो ये लाइन हो गया एक्सेप्शन जनरेट करने वाला। वेलकम टू M2 तो बोल गया बट M2 एंड नहीं बोला, डायरेक्ट M1 एंड बोला है यहाँ पे, तो ये लाइन एग्जीक्यूट नहीं हुई। और यहाँ पे अगर देखेंगे तो इस केस में देखोगे इसके बाद एक्सेप्शन आया तो ये दोनों लाइन एग्जीक्यूट सॉरी ये दो लाइन एग्जीक्यूट नहीं होगी। उसके बाद कैच ब्लॉक एग्जीक्यूट होगा और कैच ब्लॉक के बाद जो भी लिखा है मतलब ये लाइन नंबर 45 ये कंटिन्यूसली स्मूथ फ्लो के साथ एग्जीक्यूट होना स्टार्ट हो जाएगा, क्योंकि कैच ब्लॉक क्या करेगा, उसको मैनेज करेगा एक्सेप्शन को और आपका स्मूथ फ्लो मेंटेन करेगा यहाँ से। तो आप चेक कर सकते हो M1 एंड आ चुका है, उसके बाद जो लाइन था इसके बाद M1 कॉल के बाद गुड बाय मेन, ये भी स्मूथ फ्लो के साथ एंड हुआ है। क्लियर होगा इस यहाँ पर आप लोग हेडिंग? ओके देखो मैं फिर से रन करके दिखाता हूँ सेम तरीके से। पहले देता हूँ 50 एंड देता हूँ 5, कोई प्रॉब्लम नहीं। देखो ओके रिजल्ट आया, देखो यहाँ पे लाइन 1 स्टार्ट हुआ, लाइन 2 स्टार्ट हुआ, M2 ओके M3 स्टार्ट हो चुके हैं प्रॉपर वे से, 2 नंबर एंटर हो गए, रिजल्ट आ गया, M3 एंड हो गया, M2 एंड हो गया। एंड देन यहाँ पे देखोगे M2 एंड के पहले क्या किया हमने, ओके लाइन 1 लाइन 2 हो चुका है, M1 एंड हो चुका है एंड गुड बाय मेन प्रॉपर तरीके से आ चुका है गाइस। क्लियर हो आप लोग यहाँ पर? राइट बट अभी यहाँ पे मैं एक्सेप्शन वाली केस कर देता हूँ यहाँ पे। ओके सो यहाँ पे 50/0 कर देता हूँ, सेकेंड नंबर 0 देता हूँ। इस केस में देखोगे क्या क्या हुआ है, लाइन 1 आ चुका है, लाइन 2 आ चुका है, M2 हो चुका है, M3 हो चुका है। ओके 2 नंबर एंटर कर चुके, एक्सेप्शन आ गया गाइस इस लाइन को, कहाँ पे, डिवाइड वाले लाइन को, तो यहाँ पे आ गया एक्सेप्शन। इस एक्सेप्शन को प्रोपोगेट किया, यहाँ से डायरेक्टली प्रोपोगेट किया जाता है यहाँ पर, मतलब ये 2 लाइन एग्जीक्यूट ही नहीं किए जाएंगे, स्किप किए जाएंगे। यहाँ पे आता है, यहाँ पे एक्सेप्शन है तो इस लाइन को एग्जीक्यूट नहीं किया जाएगा, तो ना आपको डेटा रिजल्ट मिलेगा, ना आपको M3 एंड मिलेगा, ना आपको M2 एंड मिलेगा। तो आप चेक कर सकते हो कहीं पे ये लाइन है क्या, डेटा भी प्रिंट नहीं हुआ है, ना M3 को एंड किया हुआ है, ना M2 को एंड किया हुआ है, राइट। फिर इसके बाद यहाँ पे आया और उसके बाद देखोगे ये वाला लाइन एग्जीक्यूट हुआ है, यहाँ पे एक्सेप्शन आया और इसके नीचे लाइन 3 एंड लाइन 4 ये भी नहीं आया हुआ है। मिल रहा है आपको कहीं पे यहाँ पर? हेलो तो यहाँ पे नहीं मिलेगा क्योंकि यहाँ पे एक्सेप्शन आया, तो एक्सेप्शन आने से ये क्या हो गया गाइस, JVM के पास गया, थ्रो किया गया, थ्रो करने के बाद आपको पता ही है फर्स्ट वाला कैच ब्लॉक आपका एग्जीक्यूट हो गया। फर्स्ट वाला कैच ब्लॉक एग्जीक्यूट होने के बाद ये 2 कैच ब्लॉक स्किप होंगे एंड देन उसके बाद का जो लाइन है कैच ब्लॉक के बाद आपका है M1 एंड, तो आप गाइस चेक कर सकते हो M1 एंड आ चुका है, तो स्मूथ फ्लो मैनेज होना शुरू हो गया। बट लाइन नंबर 3 लाइन नंबर 4 ये नहीं मैनेज होगा क्योंकि यहाँ पे मैनेज नहीं हुआ है, यहाँ पे मैनेज हुआ है, और उसके बाद वाला जो चीज़ होगी वो कंटिन्यू होगी, उसके पहले वाली नहीं होगी। राइट गाइस, क्लियर हो आप लोग? तो आपको यही बताना है कि अगर ट्राई में भी कोड लिखा है, ट्राई के बाद एक आधा पर्टिकुलर लाइन में एक्सेप्शन आ जाता है ट्राई में, और एक्सेप्शन आने के बाद अगर कुछ लाइन का कोड है आपका तो वो कोड एग्जीक्यूट नहीं होता है। ये चीज़ आप मुझे यहाँ पे बतानी थी। आपको क्लियर है चीज़, ये जो मैं बताना चाहता था? ओके देन गुड बाय मेन मतलब प्रॉपर तरीके से यहाँ पे एक्सेप्शन हैंडल हो चुका है। तो इस तरीके से गाइज ये एक्सेप्शन प्रोपोगेशन होता है और इस तरीके से आपका JVM इसके साथ बिहेव करेगा। हमें करने के लिए कुछ नहीं करना होता है, ऑटोमेटिकली वो प्रोपोगेट होते रहते हैं, और अनचेक एक्सेप्शन को ही हम प्रोपोगेशन के थ्रू मैनेज करते हैं। ठीक है, बाकी के जो चेक एक्सेप्शन होते हैं उसको क्या करना होता है, एक तो डिक्लेयर कर सकते हो, डिक्लेयर करके उसको मैनेज तो करना ही करना पड़ेगा कंपाइलेशन समय में ही, अदरवाइज उसको मैनेज नहीं करेंगे तो आपका प्रोग्राम कंपाइल होके ओके रन ही नहीं होगा। गेटिंग गाइज? ओके गाइज, सो किसी को कुछ डाउट? है कोई डाउट किसी को? ओके फाइन गाइस, तो आज हम यहीं पे रुक जाते हैं, कंटिन्यू करेंगे कल हम देखेंगे थ्रो कीवर्ड के बारे में। अभी जो बचा हुआ है हमारा थ्रो कीवर्ड बचा हुआ है उसका क्या यूज होता है ये देखेंगे, और उसके बाद एक कंसेप्ट और होता है दैट इज व्हाट
गाइस उसमें हमें देखना होता है कि एक्सेप्शन के साथ हमें क्या करना होता है, यूज़र डिफाइन एक्सेप्शन होता है, उसको कैसे मैनेज करेंगे ये भी चीज़ देखेंगे, और भी कुछ यहाँ पे देखना होता है एक्सेप्शन में, वो धीरे धीरे वो भी देखेंगे यहाँ पे। तो यहाँ तक आप क्लियर हो तो आज यहीं पे रुकते हैं, कंटिन्यू करेंगे गाइस कल 8 o'clock। ओके, तब तक के लिए थैंक यू वेरी मच, सी यू टुमारो, बाय, हैव अ नाइस डे।